Good morning, student. Once again, welcome to the class. Last period we have started new chapter number 11, our home and environment. Start केलेला होता आणि today we are started next point. तर आपण तर माणसाचं जे ह्युमन्स वेंट मेकिंग सुटेबल चेंजेस इन देअर शेल्टर्स, म्हणजे माणसाच्या निवाऱ्यामध्ये त्याच्या काळानुरूप खूप बदल होत गेलेले आहे. सुरुवातीला जो मानव होता तो अगदी झाडावर राहायचा. नंतर त्याच्यात थोडीशी प्रगती झाल्यानंतर त्याने एक असं गुहेमध्ये राहण्यास सुरुवात केली आणि नंतर जसजशी तिची थोडी थोडी प्रगती होत गेली त्यानुसार त्याने मग स्टोनचं घर बांधलं. पुढे त्याने असं छोटंसं पालापाचोळा गोळा करून त्या पालापाचोळ्याचं असं छोटीशी झोपडी टाईप घर बांधलेलं आहे आणि नंतर त्याची प्रगती झाल्यानंतर त्याने असं कुडा मातीचं घर तयार केलेलं आहे आणि पुढे त्याने असं सिमेंट विटा वापरून सिमेंटाचं घर तयार केलेलं आहे. नंतर त्याच्यामध्ये थोडी प्रगती झाल्यानंतर त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचं मटेरियल यूज करून अशा प्रकारचे त्याने बिल्डिंग्स आणि अशा प्रकारचा हाऊस त्याने तयार केलं आहे आणि अशा प्रकारे माणसाच्या निवाऱ्यामध्ये त्याच्या काळानुरूप बदल होत गेलेले आहे. आणि हे जे हाऊसेस त्याने तयार केलेले आहे, हे जे घर त्याने तयार केलेले आहे त्यासाठी त्याला मटेरियल कोणकोणत्या प्रकारचं मटेरियल लागलेलं आहे, तर त्याला विटा, सिमेंट, लोखंड, लाकूड, पाणी, खडी, काच, फरशी, वाळू, कौल आणि पत्रे अशा वेगवेगळ्या प्रकारचे मटेरियल त्याने घर बांधण्यासाठी यूज केलेले आहे. अ लॉन्च एक्स्ट्रॅक्टिंग सँड मीन्स वाळूचा उपसा करणारी ही बोट आहे. फॉरेस्ट फायर म्हणजे वणवा, फॉरेस्टमध्ये म्हणजे जंगलातील ती आग आहे. नंतर आहे फेलिंग ट्रीज अँड फॉरेस्ट म्हणजे वनकटाई. नंतर आहे क्वॅरिंग मीन्स डोंगर पोखरणे. अँड ड्रॉईंग एक्सेस वॉटर मीन्स पाण्याचा उपसा करणे. तर हे पिक्चर्स आपल्याला दिलेले आहे की हाऊ एन्व्हायरमेंट पोल्युशन अफेक्ट्स अस, म्हणजे या चित्राचे जे आधार आहे पर्यावरण आणि प्रदूषण हे या पिक्चरमध्ये दाखवलेले आहे की कशा प्रकारचं पोल्युशन होतं. The population of the world is increasing all the time. जगाची लोकसंख्या ही सातत्याने वाढत आहे. That is why houses are being built in large number. आणि त्यामुळे मोठ्या संख्येने घरे सुद्धा बांधली जात आहे. Natural resources have to be used in very great quantities to build these houses. आणि घरे बांधण्यासाठी मोठ्या प्रमाणात नैसर्गिक साधने जे आहे, नॅचरल रिसोर्सेस आहे, ती सुद्धा वापरली जात आहे. दे आर ऑप्टेन युजिंग द मेथड लिस्टेड बिलो. आणि ही जी साधने आहे ती मिळवण्यासाठी आपल्याला काही बाबी आहे त्या यूज केल्या आहेत. These methods are harmful to the environment and lead to the population of air, water and soil and also cause noise pollution. तर काही ज्या बाबी आहे त्या बाबी म्हणजे जसं एअर आहे म्हणजे वायू, वॉटर मीन्स जल, सॉईल मीन्स मृदेचे प्रदूषण किंवा सॉईल मीन्स मृदा किंवा माती, अँड ऑल्सो कॉज मीन्स नॉईज मीन्स ध्वनी प्रदूषण. तर हे जे प्रदूषण आहे ते पर्यावरणाची हानी यामुळे होत असते. डिगिंग अप हिल्स फॉर क्वॅरिंग म्हणजे डोंगर पोखरणे. एक्स्ट्रॅक्टिंग सँड फ्रॉम सी शोअर्स अँड रिव्हर बेड्स. आता सी शोअर मीन्स समुद्रकिनारा आणि रिव्हर बेड्स मीन्स नदीचे पात्र. तर समुद्रकिनारा तसेच नदीचे पात्रातून जी वाळू असते, जी सँड असते, त्याचा उपसा करणे. एक्स्ट्रॅक्टिंग स्टोन अँड अर्थ फ्रॉम द ग्राउंड आणि जमिनीतून जे दगड आहे, माती आहे ते काढणे. ड्रॉईंग आउट एक्सेस अमाऊंट ऑफ ग्राउंड वॉटर आणि जमिनीतील जे पाणी आहे त्या पाण्याचा अतिरेकी जो भाग आहे त्याचा तो उपसा करणे.
फेलिंग ट्रीज टू क्लिअर लँड, आणि जमीन मोकळी करण्यासाठी जे झाडे आहे ते झाडे तोडणे. फिलिंग अप पॉन्ड्स, लेक्स, स्ट्रीम्स, रिव्हर्स, क्रीक्स अँड लो लाईंग एरियाज टू रिक्लेम लँड. आणि जसं रिव्हर्स आहे, लेक आहे, पॉन्ड आहे, तडी, ओढे, नद्या, खाड्या आणि सखल अशा भागात भर घालून जमीन तयार करणे. बिकॉज ऑफ ग्रोईंग urbanization, urbanization means शहरीकरण, land which was previously being used for agriculture and similar other purpose is now being used to build roads and to raise settlement. तर शेती, ॲग्रिकल्चर मीन्स शेती, आणि इतर जे उपयोगासाठी असलेली जी जमीन आहे त्या जमीन वाढत्या शहरीकरणामुळे तेथे वस्त्या व रस्ते उभारण्यासाठी त्या जमिनीचा वापर केला जातो. When this leads to shortage of agricultural land, forest land is used for agriculture. आणि वनाखाली राखलेली जी जमीन आहे ती सुद्धा शेतीसाठी वापरली जाते. And trees are felled in great number and forests are reduced. आणि त्यामुळे जमीन ही शेतीसाठी वापरली जात असल्यामुळे मोठ्या प्रमाणावर जी वृक्षाची तोड होत आहे ती वृक्षतोड होऊन वनांचा प्रदेशसुद्धा कमी झालेला आहे. एनर्जी इज निडेड टू प्रोड्यूस कन्स्ट्रक्शन मटेरियल. आणि घरासाठी लागणारे जे साहित्य आहे ते साहित्य तयार करण्यासाठी ऊर्जेचा वापर करावा लागतो, एनर्जीचा वापर करावा लागतो. It is used on a very large scale to prepare bricks from soil, cement from limestone, glass from sand and so on. तर मातीपासून विटा बनविणे, चुनखडीपासून मातीपासून विटा, ब्रिक्स फ्रॉम सॉइल, मातीपासून विटा बनविणे, ब्रिक्स बनवले, अँड लाईमस्टोनपासून म्हणजे चुनखडीपासून सिमेंट तयार करणे, आणि जी वाळू आहे त्या वाळूपासून काच बनविणे. तर इत्यादीसाठी ऊर्जेचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. व्हेअर डज द एनर्जी कम फ्रॉम. मग ही जी एनर्जी आहे, ही जी ऊर्जा आहे ती निर्माण करण्यासाठी आपण म्हणजे ही जी एनर्जी आहे ती कुठे निर्माण होते, कशी तयार केली जाते. इट इज प्रोड्यूस युजिंग नॅचरल फ्युएल्स लाईक कोल, नॅचरल गॅस और मिनरल ऑइल. तर हे जे ऊर्जा निर्माण करण्यासाठी आपण कोळसा, कोल मीन्स कोळसा, नॅचरल वायू म्हणजे नॅचरल गॅस जे आहे नैसर्गिक वायू, आणि मिनरल ऑइल मीन्स खनिज तेल, यासारखी जी नैसर्गिक इंधने आहे ती आपण फ्युएल्स म्हणून, इंधन म्हणून त्याचा वापर करीत असतो. दीज नॅचरल फ्युएल्स कॅन बी यूज ओनली वन्स. आणि ही जी इंधने आहे ती एकदाच वापरली की संपून जाते. दे गेट कन्झ्युम्ड व्हेन वी यूज देम. आणि या ऊर्जा स्त्रोताच्या ज्वलनातूनच वायू प्रदूषण सुद्धा होत असते. दे गेट कन्झ्युम व्हेन वी यूज देम. मॉरेवर बर्निंग दिस फ्युएल्स लीड्स टू एअर पोल्युशन. आणि या ऊर्जा स्त्रोताच्या या ज्वलनातूनच वायू प्रदूषण म्हणजे एअर पोल्युशन हे होत असते. इट टेक्स lakhs of years for these sources of energy to from in nature. आणि हे जे ऊर्जा स्त्रोत आहे ते निसर्गात निर्माण होण्यासाठी लाखो वर्ष लागतात. दॅट इज व्हाय इट इज नेसेसरी टू ब्रिंग इन टू यूज other sources of energy such as solar energy or wind energy which are available in plenty and which do not cause pollution. तर त्यामुळे जे मुबलक प्रमाणात उपलब्ध असलेल्या आणि प्रदूषण न करणाऱ्या ज्या सौर ऊर्जा आहे, पवन ऊर्जा आहे, यासारख्या ज्या ऊर्जा स्त्रोत आहे त्या ऊर्जा स्त्रोतांचा वापर वाढायला हवा. दीज आर नॉन exhaustible sources of
एनर्जी. तर हे जे संपुष्टात न येणारे ऊर्जा स्रोत आहे. ऑल लिव्हिंग थिंग्स नीड शेल्टर. तर सर्व सजीवांना निवाऱ्याचीही आवश्यकता असते. लाईक ह्युमन्स, some other living things also build shelters using various materials in their environment. आणि माणसाप्रमाणेच इतर काही जे सजीव आहे त्या सजीवांसुद्धा पर्यावरणातील विविध साधनांचा वापर करून निवारा तयार ते करीत असतात. But last year we saw that their shelters are eco-friendly and temporary. आणि त्याचे जे निवारे आहे ते पर्यावरणपूरक आणि तात्पुरतेच असतात. We should also be able to make permanent houses that are eco-friendly. तर ह्या आपण हे मागील इयत्तेमध्ये बघितलेच आहे. अशी ही पर्यावरणपूरक परंतु कायमस्वरूपी जी घरे आहे ती आपल्याला सुद्धा बनवता आली पाहिजे. सम कॅरेक्टरिस्टिक ऑफ इको-फ्रेंडली हाऊसेस. तर काही पर्यावरणपूरक घरांची काही वैशिष्ट्ये इथे दिली आहे. मिनिमम कन्झप्शन ऑफ नॅचरल रिसोर्सेस म्हणजे नैसर्गिक साधनांचा कमीत कमी वापर. यूज ऑफ नॉन एक्झॅल्युस्टिएबल सोर्सेस ऑफ एनर्जी सच ॲज बायोगॅस, वाइंड एनर्जी अँड सोलर एनर्जी. बायोगॅस, पवन ऊर्जा आणि सौर ऊर्जा यासारख्या अपारंपरिक ऊर्जासुद्धा या ऊर्जा साधनांचा वापर होत असतो. रिसायकलिंग ऑफ वॉटर पाण्याचा पुनर्वापर. रिसायकलिंग ऑफ गार्बेज मीन्स टाकाऊ वस्तूंचा पुनर्वापर. अवॉइडिंग आर्टिफिशियल मटेरियल्स अँड आर्टिफिशियल कलर. तर कृत्रिम साहित्य आणि कृत्रिम रंगांचा अभाव. प्रोव्हिजन ऑफ फॉर नॅचरल लाईट अँड व्हेंटिलेशन इन द हाऊस. घरामध्ये नैसर्गिक प्रकाश व हवा खेळती राहण्याची योग्य सोय असली पाहिजे. हे काही इको फ्रेंडली हाऊसेसचे कॅरेक्टरिस्टिक आहे. तर आपण या लेसनमधून जे शिकलो तर या लेसनमधून आपण काय शिकलो की प्रदेशातील जे हवामान आहे त्या हवामानानुसार बदलानुसार हे घरामध्ये सुद्धा घर बांधणीमध्ये सुद्धा विविधता दिसून येते. त्याचप्रमाणे प्रदेशानुसार असलेली घरांची रचना सुद्धा आपण बघितली आहे आणि घरे बांधण्यासाठी आपण विविध साहित्य वापरले जाते हे सुद्धा आपण बघितलेलं आहे. त्याचप्रमाणे ऊर्जेचा जो वापर आहे ते आपण तारतम्याने केला पाहिजे. म्हणजे वी शुड बी ज्युडिशियस इन युजिंग एनर्जी. आणि जे नॅचरल रिसोर्सेस आहे त्या नॅचरल रिसोर्सेसचा सुद्धा आपण वापर वाढवणे हे गरजेचं आहे. आणि पर्यावरणपूरक घरांची जी निर्मिती आहे ती सुद्धा आवश्यक आहे आणि पर्यावरणाची हानी होणार नाही याकडे सुद्धा आपण लक्ष देणे गरजेचे आहे. तर या लेसनमधून आपण हे शिकलेलो आहोत. नाऊ क्वेश्चन नंबर फर्स्ट आणि सेकंड हे आपले 2 क्वेश्चन राईट डाऊन केलेले होते आपण. आता थर्ड नंबरचा जो क्वेश्चन आहे तो आपल्याला बघायचा आहे, परंतु त्याआधी आपण या लेसनवर आधारित काही हार्डवर्ड्स आहेत ते आपण बघूया. हार्मफुल मीन्स हानी. डिगिंग मीन्स खोदणे. सी शोअर मीन्स समुद्र किनारा. रिव्हर बेड्स मीन्स नदीचे पात्र. अर्बॅनिझेशन मीन्स शहरीकरण. लाईमस्टोन मीन्स चुनखडी. मिनरल ऑइल मीन्स खनिज तेल. तर हे जे हार्डवर्ड्स आहेत ते तुम्हाला राईट डाऊन करायचं आहे. नंतर क्वेश्चन नंबर 3 जो होता राईट द फॉलोइंग. फर्स्ट आहे लिस्ट द इको फ्रेंडली थिंग्स इन युअर हाऊस. तर तुमच्या घरातील कोणत्या बाबी आहे ज्या पर्यावरणपूरक आहेत याची तुम्हाला लिस्ट करायची आहे. फर्स्ट आहे सोलर कुकर. सेकंड आहे स्पेसियस विंडोज. थर्ड आहे अ बिग अर्थन स्पॉट इन विच ऑर्गॅनिक फर्टिलायझर आर मेड. 4 आहे फ्लावर प्लांट्स इन द ओपन स्पेस इन फ्रंट ऑफ द हाऊस. अँड 5 नंबरचा आहे अ टँक कन्स्ट्रक्टेड टू स्टोअर द रेन वॉटर. तर अशा प्रकारची जी आपण इको फ्रेंडली घरासाठी जी लिस्ट तयार केली आहे ती ही आहे. तर हे जे आन्सर आहे ते तुम्हाला 4 टाइम राईट डाऊन करायचं आहे. नेक्स्ट आहे क्वेश्चन बी. विच ऑफ द गॅजेट्स इन द हाऊस कॅन बी रन ऑर सोलर एनर्जी. तर घरातील कोणती जी उपकरणे आहेत ती आपण सौर ऊर्जेच्या मदतीने वापरू शकतो.
तर त्याचा आन्सर आहे सोलर फॅन, सोलर लॅम्प, सोलर क्लॉक अँड सोलर गेजर. तर हे आन्सरसुद्धा तुम्हाला परत 4 टाइम राईट डाऊन करायचं आहे. सो हा चॅप्टर